ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरे बरोबर गद्दारी का केली? अखेर त्याचं खरं कारण समोर आलंय. गेल्या 5-6 दिवसापासून हाच विषय चालू आहे. खासदार असलेले ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंना सोडतील का? कोणालाही वाटलं नव्हतं ओमराजे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडतील. पण जेव्हा ही बातमी समोर येऊ लागली तेव्हा लोक प्रचंड संतापले. ओमराजे निंबाळकरांवरती टीका देखील झाली. त्यांना लोक गद्दार देखील म्हणू लागले. धाराशिव जिल्ह्यामधील लोक तर प्रचंड संतापलेले आहेत. काही लोकांनी कारण देखील विचारलं, ओमराजे निंबाळकरांनी असं का केलं? याचंच उत्तर आज मिळालं आहे. ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची का साथ सोडली तेच आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. अगोदर आपल्याला ओमराजे निंबाळकरांबद्दल काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. तेव्हाच आपल्याला समजेल त्यांनी उद्धव ठाकरेंची का साथ सोडली. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असा एक काळ होता जिथे ओमराजे निंबाळकरांचं नाव घेतलं की निष्ठा, संघर्ष आणि नेतृत्व याची चर्चा व्हायची. कारण हा केवळ एका खासदाराचा प्रवास नव्हता, हा अशा एका तरुणाचा प्रवेश होता ज्याने आपल्या जीवनातील मोठा धक्का सहन केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. पण याच नावाभोवती आता महाराष्ट्रामध्ये एक वादळ पेटलंय. काही लोक त्यांना गद्दार म्हणतात, काही लोक म्हणतात हे कसले राजे, दुसऱ्यांना धोका देणारे कधी राजे असू शकत नाही. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. धाराशिव जिल्ह्यातील राजकारणामध्ये पवनराजे निंबाळकर हे नाव मोठं मानलं जायचं. पवनराजे यांच्या निधनानंतर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्या काळामध्ये राजकारणामध्ये उभा राहण्याचं किंवा नेतृत्व करण्याचा अनुभव ओमराजे निंबाळकरांना अजिबात नव्हता. पण तरी देखील बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना दुःखातून सावरलं, त्यांना धीर दिला, त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभा राहिले आणि शिवसेनेची संपूर्ण ताकद ओमराजे निंबाळकरांना दिली. 2009 मध्ये शिवसेनेने ओमराजे निंबाळकरांना आमदारकीची तिकीट दिली आणि त्यांना आमदारही केलं. त्यानंतर 2019 मध्ये लोकसभेचं खासदार बनवलं आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा खासदार बनवलं. आपण हे सर्व का सांगतोय माहितीये का? कारण की ज्या कुटुंबाने ओमराजे निंबाळकर यांना चांगला पाठिंबा दिला त्याच कुटुंबाबरोबर ओमराजे निंबाळकरांनी दगाफटका केलाय आणि त्याचं खरं कारणही त्यांनी सांगितलं. त्यांनी नेमकं असं का केलं ते आपण पुढं पाहणारच आहोत. पण त्यांच्या जुन्या काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. मुंबईमधील मातोश्री ठाकरे यांचं निवासस्थान आणि ओमराजे निंबाळकर यांचं एक वेगळं नातं होतं. कारण की जेव्हा जेव्हा ओमराजे मातोश्रीवरती जायचे तेव्हा त्यांना आपुलकी मिळायची. कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली जायची. ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे कुटुंबातील नातं पाहून अनेक कार्यकर्ता म्हणत होते यांचं नातं कधीही तुटणार नाही. फक्त कार्यकर्ताच काय, अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांना माहिती होतं ओमराजे निंबाळकर शिवसेना शेवटपर्यंत सोडणार नाही, खास करून धाराशिव जिल्ह्यातील लोक. त्यामुळेच तर महाराष्ट्रामधील सर्वात अधिक मतदान मिळवलेले खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर. लोकांनी त्यांच्या वागणुकीमुळेच त्यांना भरभरून मतं दिली. आणि आता जेव्हा ही गोष्ट लोकांना समजली ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी केली तेव्हा लोक प्रचंड संतापलेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडत होते. शिवसेनेमध्ये पडलेली फूट, बदललेलं राजकीय समीकरण, नवीन आघाड्या, नवीन राजकीय गणित यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं. याच दरम्यान ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदारांनी वेगळ्या भूमिका घेतल्याच्या चर्चा होऊ लागल्या. सुरुवातीला अनेकांना वाटलं फक्त अफवा आहे आणि जरी खासदार फुटले तर ओमराजे निंबाळकर कधी फुटणार नाही. लोकांना त्यावरती विश्वासच वाटला नाही. पण जसं जसं दिवस पुढे गेले तसं तसे चित्र बदलू लागले. आता आपल्याला खरं कारण समजेल ओमराजे निंबाळकरांनी असं का केलंय. खासदार फुटल्याच्या बातम्या जशा माध्यमांवरती येऊ लागल्या तसं दिल्लीमध्ये बैठका सुरू झाल्या. कोणी म्हटलं एका एका खासदाराला 50 कोटी दिले गेलेत, कोणी म्हटलं मंत्रिपद सुद्धा त्यांना मिळणार आहे. त्यामुळं खासदारांनी बंड केलाय. पण ज्या खासदारांनी बंड केला ते खासदार म्हणतात आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी बाहेर पडलोय. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर निधीची गरज असते आणि निधी तेव्हाच मिळेल जेव्हा आपण सत्तेतील लोकांबरोबर असू. पण यावरती लोक म्हणू लागले हे खासदार निधीसाठी गेलेले नाहीत, स्वतःचं पोट भरण्यासाठी गेलेत, स्वतः पैसे कमावण्यासाठी गेलेत. जर तुम्हाला जायचंच होतं तर अगोदर आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायचा होता आणि मग शिवसेना गटातून बाहेर पडायचं होतं. दुसरीकडे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याही खासदारांनी स्पष्टपणे सांगितलं नाही आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडलोय. त्यामुळे अनेक लोक प्रश्न विचारू लागले
ओमराजे निंबाळकर नेमकं काय निर्णय घेतील? त्यांनी अजूनही प्रतिक्रिया का दिली नाही? कारण की जर ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेमधून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना फुटत नाहीत. जर 6 खासदार असतील तरच ते 2/3 खासदार होतात. पण जर 5 खासदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. त्यामुळं ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आणि अखेर आज ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून बाहेर का पडले त्याचं कारणही सांगितलं. ओमराजे निंबाळकर म्हणतात, जर भावनिकदृष्ट्या पाहिलं तर हा निर्णय काही सोपा नाहीये. पण राजकीय वास्तव्य वेगळं आहे. मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा आहेत. मग त्यामध्ये विकास कामं आहे, निधी आहे आणि स्थानिक प्रश्न याचा विचार करावा लागतो. त्यांनी असंही म्हटलं की मतदारसंघातील अनेक कामासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. गावामधील जिल्ह्यामधील प्रश्न सोडावे लागतात. मग त्या ठिकाणी पाणी असो, वीज असो, पूल असो, या सर्व कामांसाठी पैसा म्हणजे निधीची गरज पडते. त्यामुळे मी जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. जर मला निधीच भेटला नाही, जर माझ्या पक्षाचं मला पाठबळ नसलं तर मग मी खासदार असून काय उपयोग? एवढंच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता ते असं म्हणाले, राज्यभरात काय चाललं याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणं गरजेचं असतं. लोकांमध्ये जाणं गरजेचं असतं. एका जागेवरती बसून कोणतेही लोक पाठिंबा देत नाही. विशेष म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती देखील टीका केली. ते म्हणतात संघटना टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्याचे दौरे करावे लागतात. कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये राहावं लागतं. ओमराजे निंबाळकर यांच्या या मुलाखतीवरून हे तर स्पष्ट झालं ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून का बाहेर पडत आहे. एकीकडे कार्यकर्त्यांचा गट म्हणतोय की ओमराजेंनी केलेली टीका ही अन्यायकारक आहे. कारण की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांनी कठीण परिस्थितीमध्ये देखील पक्षाला उभं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे लोक म्हणतात ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्याच्या विकासासाठी नाही, स्वतःच्या विकासासाठी दुसऱ्या पक्षात गेलेत. आज परिस्थिती वाईट आहे. थोडीशी साथ दिली असती तर वेळ निघून गेला असता. पण तुम्हाला साथ द्यायचीच नाहीये. गद्दारी करून विकासाच्या नावाखाली तुम्हाला पैसाच कमवायचा आहे, म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या टीका करतायत. आता आपल्याला सर्वांनाच समजलं ओमराजे निंबाळकर शिवसेनेमधून का बाहेर पडले, त्यांनी काय कारण सांगितलं. आता त्यांनी जे काही कारण सांगितलं त्यामध्ये आपल्याला काही तथ्य वाटतंय का? आणि खरंच जर विकासासाठी काम करायचे असेल तर थोड्या दिवस थांबलं असतं. या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना साथ दिली असती तर जिल्ह्यामध्ये कोणतं मोठं नुकसान झालं असतं? आपल्याला ओमराजे निंबाळकरांनी जी काही भूमिका घेतली त्याबद्दल काय वाटते? खरंच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेना सोडली की स्वतःच्या फायद्यासाठी शिवसेना सोडली? याबद्दल आपलं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.